सो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझा आवाज येतोय सगळ्यांना? आय एम ऑडिबल? Yes, ma'am. ओके. सो Yes. ओके ओके सो लेट स्टार्ट विथ अवर युनिट टू. युनिट टू आपण बघत होतो. युनिट वन वी हॅव फिनिश्ड. इन युनिट टू वी हॅव स्टार्टेड विथ बॅक्टेरियोफेजेस. बॅक्टेरियोफेजेसचं आपण स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन बघितलं होतं. Then we have seen one step growth curve, that is the growth curve of bacteriophages. जर आठवत असेल आणि कॉपी असेल तुमच्या जवळ तर आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फेजेस बघितल्या होत्या. आठवत आहे का? वन स्टेप ग्रोथ कर्व वी हॅव सीन. आठवत आहे का तुम्हा लोकांना? येस मॅम. ठीक आहे, कॉपीमध्ये आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे, एक्लिप्स्ड फेज वगैरे आहे सगळ्यांजवळ त्या गोष्टी. तुम्ही प्रेझेंट होते तेव्हा जेव्हा वन स्टेप ग्रोथ कर्व झाला होता, बिकॉज देर इज लॉट ऑफ Yes, गॅप ma'am. बिटवीन टू सेशन्स. ठीक आहे. देन वी हॅव स्टार्टेड विथ MU फेज. देन M13 आपण ma'am. बघितलं आहे. त्याच्यानंतर 5X174 आपला लास्ट क्लासमध्ये झाला होता. तर एवढे 4 टॉपिक्स ma'am. आपण या युनिट मधले कव्हर केले आहे. वन स्टेप ग्रोथ कर्व, MU फेज, M13, 5X174. आता याच्यामधले 2 फेजेस राहिले आहेत, लॅम्बडा फेज आणि T4 फेज, जो आपण आज कम्प्लीट करू. म्हणजे आपला आज युनिट 2 कम्प्लीट होईल. तुम्हाला स्क्रीन दिसते आहे का? हो मॅम, पण लहान दिसते. एक मिनिट. आता दिसतंय? हो मॅम. ठीक आहे. आणि मी ना हे फोटोज आपल्या ग्रुपवरती पण पाठवले आहेत. म्हणजे आपण जे ब्लॅकबोर्ड वरती लिहितो तसे की पॉइंट्स, तर तुम्ही लोक ते पण बघू शकता. आणि मी ही मीटिंग रेकॉर्ड पण करते आहे. जर काही पॉइंट्स तुमचे स्किप झाले, कनेक्शनचा काही प्रॉब्लेम असला तो आप लोग बाद में भी इसको रीड कर सकते हैं या तो व्यू कर सकते हैं. सो टू स्टार्ट विथ लॅम्बडा फेज. लॅम्बडा फेज इम्पॉर्टंट आहे. हा BSc मध्ये आपण नाही बघितलेला आहे. जर सब्जेक्टिव्ह एक्झाम झाली तर हा 16 मार्क्ससाठी विचारतील. इफ नॉट, बाकीचे पण क्वेश्चन्स याच्यामध्ये बरेचसे 1 मार्क्सचे क्वेश्चन्स येऊ शकतात. दिस इज द न्यूअर वन. आता आपल्या BSc मध्ये आपण फक्त T4 फेज बघितला होता, दॅट इज रिलेटेड टू लायटिक सायकल. हे बाकीचे जितके पण 4 फेजेस आहेत, दॅट इज MU, M13, 5X174 आणि लॅम्बडा फेज, हे चारही पण फेजेस आपल्या MScच्या पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी पण. कारण की T4 फेज वरती क्वेश्चन कमी येईल, कारण की तो ऑलरेडी आपण BSc मध्ये बघितलेला आहे. हे 4 फेजेस व्यवस्थित करून जाल. त्यातला आजचा जो आहे, जो टेक्निकली थोडासा डिफिकल्ट आहे, दॅट इज लॅम्बडा फेज. सो टू स्टार्ट विथ, लॅम्बडा फेज इज वन ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ टेम्परेट फेजेस. टेम्परेटचा अर्थ मी सांगितला होता. इफ यू रिमेंबर, टेम्परेटचा अर्थ मी काय सांगितला होता? इफ सम फेजेस आर कॉल्ड एज टेम्परेट फेज, देन व्हॉट डज इट मीन? दोनों साइकिल परफॉर्म करते हैं, हाँ, लाइसोजेनी एज वेल एज वो दोनों सायकल परफॉर्म करते हैं, लायटिक सायकल एज वेल एज लायसोजेनी. आणि जे नॉर्मल लायटिक फेजेस असतात ते फक्त लायटिक सायकलच करू शकतात. तर लॅम्बडा फेज कशाचं एक्झाम्पल आहे? टेम्परेट फेजचं. 1 मार्क्ससाठी लक्षात ठेवा, लॅम्बडा फेज इज द एक्झाम्पल ऑफ टेम्परेट फेज. सिमिलरली MU फेज वॉज ऑल्सो द एग्जाम्पल ऑफ टेम्परेट फेजेस. वो भी लाइसोजेनी एज वेल एज लाइटिक साइकिल कर सकता था. Now, as far as genome of lambda phage is concerned, it is double-stranded DNA phage. Now, as far as structure of bacteriophage, it is a general structure that we can see in the screen. It is having icosahedral head. Icosahedral head चे आपले कोणते 3 पॉइंट्स आपण लक्षात ठेवले होते? किती कॉर्नर्स, फेजेस आणि एजेस आयकोसाहेड्रॉन मध्ये? कितने कॉर्नर्स और फेसेस और एजेस रहते हैं रेगुलर 12 कॉर्नर. हाँ, 12 30 कॉर्नर, 20 पेजेस फेसेस, आणि 20 फेसेस आणि 30 एजेस. हाँ, 12 कॉर्नर्स, 20 फेसेस अँड 30 एजेस. ठीक आहे. सो लाईक दॅट दिस फेज इज ऑल्सो हॅव्हिंग आयकोसाहेड्रल हेड. या हेडचं डायमीटर दिलेलं आहे त्यांनी 55 नॅनोमीटर. अभी देखिए बेटा, आप हे जे स्ट्रक्चर दिसतं आहे, इथे कोणतीच गोष्ट तुम्हाला दिसत नाही आहे. नॉर्मल बॅक्टेरियोफेजचं जे आपण स्ट्रक्चर काढतो, वो स्ट्रक्चर अगर कंपेयर करते हैं
तो ये स्ट्रक्चर में कौन सी चीज आपको मिसिंग लग रही है? बेसल बेस प्लेट प्लेट। बेसल प्लेट। तो बेसल वो प्लेट स्टार मार्क करके याद रखो कि वहां पे बेसल प्लेट नहीं है लैम्बडा फेज में। इसके बाद जो अपन T4 फेज पढ़ेंगे उसमें पूरा स्ट्रक्चर है स्टार्टिंग फ्रॉम हेड अप टू द बेसल प्लेट. तो लॅम्बडा फेज मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे? हेड आहे, इट इज हॅव्हिंग फ्लेक्झिबल टेल बट देर इज नो टेल शीथ. जर तुम्हाला स्ट्रक्चर आपलं नॉर्मल फेज पार्टिकलचं आठवत असेल तर इथे आपण अशा खूप साऱ्या रिंग्स काढत असतो, पण त्या रिंग्स तुम्हाला इथे दिसत नाही आहे. तर हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. फ्लेक्झिबल टेल तो है बट टेल इज विदाउट टेल शीथ. टेल शीथ माहिती आहे, याच्यावरती जे मी शॉकअप्सचं एक्झाम्पल दिलं होतं त्याच्यावरचं जे कव्हरिंग असतं दॅट इज नथिंग बट टेल शीथ, जी लॅम्बडा फेजमध्ये अब्सेंट असते. हेडचं डायमीटर आहे 55 नॅनोमीटर. टेलची लेंथ आहे 18 नॅनोमीटर. हेड अँड टेल इज कनेक्टेड बाय मीन्स ऑफ हेड टेल कनेक्टर. दिस फेज इज लॅकिंग बेसल प्लेट बट इट इज हैविंग. जर बेसल प्लेट नहीं है तो बेसल प्लेट पे दो चीजें अटैच्ड होती है, एक होती है टेल फाइबर और दूसरे होते हैं पेग्स या तो स्पाइक्स. तो दैट इज रिस्पॉन्सिबल फॉर अटैचमेंट एंड बाइंडिंग. तो इसके पास अगर बेसल प्लेट नहीं है तो कोई तो भी ऐसी और चीज होनी चाहिए जिसके वजह से ये फेज पार्टिकल ई कोलाई के सेल सरफेस पे बाइंड होगा. So as it lacks basal plate but it is having one fiber called as attachment fiber या तो ATT fiber. This ATT fiber is responsible for attachment of this phage particle over the surface of the E. coli cell. Every phage particle has its specificity for one particular host cell. हे माहिती आहे आपल्याला. आणि that specificity depends upon the, मी सांगितलं होतं, रेसिप्रोकल अडॅप्टिव्ह साइट्स प्रेझेंट ऑन टेल फायबर्स अँड ऑन द सरफेस ऑफ द बॅक्टेरियल सेल. तर आता इथे टेल फायबर्स तर नाही आहे, इथे कोणते फायबर्स लक्षात ठेवायचे आहे? स्टार मार्क करून लक्षात ठेवा. दिट इज कॉल्ड एज अटॅचमेंट फायबर. And that attachment fiber is having the size of 25 nanometer. In this way, lambda phage structurally divided into three sections: head region, tail portion, and the smallest attachment fiber of 25 nanometer. Now, दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. लॅम्बडा फेजला स्पेसिफिसिटी आहे, होस्ट सेल आहे त्याचा ई कोलाय. 1 मार्क साठी लक्षात ठेवाल. आता लॅम्बडा फेज वरती असे कोणते स्पेसिफिक प्रोटीन आहे आणि ई कोलाय वरती कोणते स्पेसिफिक प्रोटीन आहे ते लक्षात ठेवा. लॅम्बडा फेज इज हॅव्हिंग जे प्रोटीन, कॅपिटल जे. J protein at its end, that is on the tail fibers, which is having specificity for LAMP-B protein present on E. coli surface. दोन प्रोटीन्स कोणते? J प्रोटीन कोणावर प्रेझेंट आहे? अटॅचमेंट फायबर. अटॅचमेंट फायबर ऑफ लॅम्बडा फेज. ठीक आहे. आणि ई कोलाय वरती कोणता रिसेप्टर प्रेझेंट आहे? लॅम्प बी. लॅम्प बी प्रोटीन. ठीक आहे. लॅम्प बी प्रोटीन प्रेझेंट ऑन ई कोलाय and J protein present on bacteriophage. So there is specificity between J protein and LAMP-B protein. ठीक आहे. J protein present आहे ATT fiber of bacteriophage and LAMP-B protein is present on E. coli cell surface. So this dictates specificity between phage particle and the E. coli cell surface. Once with random collision, phage particle comes in contact with the surface of the E. coli, there occurs specificity between J protein and LAMP-B protein, and in this way phage particle gets attached over the surface of E. coli. Once the attachment has been carried out, then second step काय असते आपल्या लायटिक सायकल मध्ये? पेनिट्रेशन ऑफ जीनोम. So the second point is how its genome is. As we have seen, genome of lambda phage is double-stranded DNA, but it is not completely double-stranded. It is having terminal redundancy. हे दिसतंय आहे बेटा तुम्हा लोकांना, एक कोहेसिव्ह एंड्स आहेत याच्या डीएनए मध्ये, म्हणजे हा कम्प्लिटली डबल स्टँडर्ड डीएनए जीनोम नाही आहे. इट इज हॅव्हिंग सम पोट्रुडिंग एंड्स ॲट इट्स टू एंड, दॅट इज टुवर्ड्स. हे लक्षात ठेवा 1 मार्कसाठी. 5' एंड वरती प्रोट्रुडिंग एंड्स असतात, नॉट ऑन द 3' एंड. So because of this cohesive ends and these cohesive ends having nucleotides near about 12, 1 मार्क साठी लक्षात ठेवाल
किती न्यूक्लिओटाइड्सनी बनलेले आहे ते कोहेसिव्ह एंड्स? 12 न्यूक्लिओटाइड्सनी. And what is the significance of these cohesive ends? See, as bacteriophage binds over the surface of E. coli, later on it has to penetrate its genome into the cytoplasm of the E. coli cell. Binding झाल्यानंतर second step कोणती येते? पेनिट्रेशन. पेनिट्रेशन होने के बाद वो साइटोप्लाज्म में जाएगा ई कोलाई के, और ई कोलाई हो सकता है उसको रिकॉग्नाइज करेगा एज अ फॉरेन, और ई कोलाई के न्यूक्लिएजेस इसको डिग्रेड करने की कोशिश करेंगे, बिकॉज ई कोलाई का क्रोमोसोम कैसे है? डबल स्ट्रैंडेड सर्क्यूलर. तो ई कोलाई को कौन सा डीएनए देखने की आदत है? ई कोलाई को डबल स्ट्रैंडेड सर्क्यूलर डीएनए देखने की आदत है. बट अगर ऐसा डीएनए अगर उसके सेल में जाता है तो उसको वो रिकॉग्नाइज करेगा एज अ फॉरेन, और उसके न्यूक्लियसेस इसको क्लीव कर सकते हैं. सो टू प्रोटेक्ट इट्स ओन डीएनए, जीन बैक्टीरियोफेज क्या करता है? वंस इट एंटर्स इनटू द साइटोप्लाज्म, इट अंडरगो सर्क्युलराइजेशन, and that circularization is possible because of presence of this cos sites. And once it undergoes circularization, now E. coli recognize this genome as a self, और वो उसको डिग्रेड नहीं कर सकता है. सो दिस इज फॉर प्रोटेक्शन पर्पज. इतकं समजलं का? यहाँ तक किसी को कुछ डाउट होगा तो पूछिए. समझले बेटा? हो मॅम. Okay, now we will start with life cycle. As far as life cycle, first step क्या रहेगी? हमेशा बाइंडिंग. बाइंडिंगसाठी काय काय रिस्पॉन्सिबल आहे मी सांगितलं. बॅक्टेरियोफेजच्या टेल फायबरवरती जे प्रोटीन असेल, आणि ई कोलायच्या सरफेसवरती लॅम्प बी प्रोटीन असेल, विच इज अ प्रॉडक्ट ऑफ लॅम्प बी जीन. काही काही नोट्समध्ये त्याला माल्टोज ट्रान्सपोर्टर पण म्हटलेलं आहे. लॅम्प बी प्रोटीन जो आहे तो माल्टोजचं पण ट्रान्सपोर्ट करतो फ्रॉम इनसाइड टू आउटसाइड अँड वाइस वर्सा. दॅट्स वाय दॅट रिसेप्टर इज ऑल्सो कॉल्ड एज माल्टोज ट्रान्सपोर्टर. हे बाइंडिंग फॉर्म करण्यासाठी Mg2+ आयन्स आर रिक्वायर्ड. 1 मार्क्ससाठी लक्षात ठेवाल. Once the phage particle is firmly attached to the transporter or receptor, second step is of penetration of genome. Its genome enters into the cytoplasm. Genome is having cohesive end. Because of that cohesive nature, it undergoes the process of circularization. This circular DNA gets protected from E. coli exonucleases. Got it? पेनिट्रेशन, बाइंडिंग, पेनिट्रेशन ऑफ जीनोम आणि सर्क्युलरायझेशन, या 3 स्टेप समजले आहे? हो मॅम. ओके. अभी देखो बेटा, इसके आगे का ना थोड़ा सा डिफिकल्ट है, बट ॲज यू ऑल नो, थोडासा स्टेप बाय स्टेप आपण जाते हैं. 2 टाईपचे जीन्स असतात, हे मी याच्या पहिले पण सांगितलं. अर्ली जीन्स असतात आणि लेट जीन्स असतात. अर्ली जीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर functional protein synthesis, and late genes are synthesized for structural protein synthesis. So initially the fourth step is early transcription. पहिली step झाली बेटा binding, then penetration, circularization. फोर्थ स्टेप आहे अर्ली ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे अर्ली जीन्स जे आहे फेज पार्टिकलचे ते आता ट्रान्सक्राईब होतील, आणि ट्रान्सक्राईब होऊन 2 अर्ली प्रोटीन्स बनवतील. वन इज कॉल्ड एज CI प्रोटीन, अदर इज कॉल्ड एज CRO किंवा क्रो प्रोटीन. आता पुढचं जितकी पण लाईफ सायकल आहे कोणत्या प्रकारे होईल, दैट डिपेंड्स अपॉन CI का कॉन्सेंट्रेशन ज़्यादा है कि क्रो का कॉन्सेंट्रेशन ज़्यादा है. उस हिसाब से 2 अलग अलग पाथवेज चलेंगे. अर्ली ट्रान्सक्रिप्शन मध्ये 2 प्रोटीन्स बनतात. CI प्रोटीन बनतो आणि क्रो प्रोटीन बनतो. CI प्रोटीन इज ऑल्सो कॉल्ड एज इम्युनिटी रिप्रेसर, आणि क्रो प्रोटीन इज ऑल्सो कॉल्ड एज लॅम्बडा रिप्रेसर. नाउ हियर वी विल स्टार्ट विथ द 2 डिफरंट पाथवेज. जर CI प्रोटीन बनला तर कोणता पाथवे होईल ते बघूया, आणि मग क्रो प्रोटीन बनला तर कोणता पाथवे होईल, दॅट वी विल सी बाय कंपॅरिझन. सी, इकडे एक स्टेटमेंट लिहिलं आहे, क्रो अँड CI आर अँटागोनिस्ट. अँटागोनिस्टचा अर्थ काय होतो? व्हॉट डू यू मीन बाय अँटागोनिस्ट?
अपोजिट ऍक्शन. परफॉर्म होते मग. येस, अपोजिट ऍक्शन करतात. म्हणजे क्रो सीआयची ऍक्टिव्हिटीला इनहिबिट करू शकतो आणि सीआय क्रोच्या ऍक्टिव्हिटीला इनहिबिट करतो. या दोघांमध्ये कॉम्पिटिशन असते. जसं मी पहिले सांगितलं बेटा की लांबडा फेज कोणता फेज आहे? टेम्परेट फेज. म्हणजे तो लायटिक सायकल पण करू शकतो लायसोजेनी. तो लायटिक सायकल करेल की लायसोजेनी, दॅट डिपेंड्स अपॉन क्रो आणि सीआयचे एक्सप्रेशन. या दोघांच्या फाइटमध्ये जर क्रो विन झाला, 99% क्रो ही जीतता है, मतलब क्रो का ही एक्सप्रेशन ज्यादा होता है. एंड इफ क्रो विन्स देन दिस फेज गोज फॉर लाइटिक साइकिल. 99% bacteriophage goes for lytic cycle because it has to produce its multiple copies. But 1% chance is there between these two, CI may win. And if CI wins, then there is chances of lysogeny. हे दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा. जर क्रो जास्ती प्रोड्यूस झाला तर तो कोणती सायकल करेल? लाइटिक साइकिल म्हणजे मल्टीप्लिकेशन साइकिल. अगर सीआई जीतता है तो वो कौन सी साइकिल करेगा? लाइसोजेनी. यहाँ तक समझ में आ गया सबको? हे दोन पॉइंट समजले का? हो मॅम. आता आपण एक एक बघू. जर क्रो एक्सप्रेस होता है तो नॉर्मल लाइटिक साइकिल कैसे होती है, और अगर सीआई जीतता है तो लाइसोजेनिक इवेंट्स कैसे होते हैं, दैट वी विल अंडरस्टँड. सी, आता जर क्रो प्रोटीन अर्ली ट्रान्सक्रिप्शन झालं, ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय बनतं बेटा? डीएनए पासून एमआरएनए बनतो. ट्रान्सलेशन मध्ये एमआरएनए वरती रायबोसोम्स बाइंड करतील आणि प्रोटीन बनेल. म्हणजे क्रो प्रोटीन बनला. हा जो क्रो प्रोटीन आहे हा डीएनएच्या प्रमोटर रिजनवर बाइंड करेल आणि प्रमोटरला सिग्नल देईल. कशासाठी सिग्नल देईल? लाइटिक सायकलसाठी. Because Cro is responsible for lytic cycle. So Cro protein binds to the promoter of the DNA and that promoter will give the signal for lytic cycle. आता lytic cycle चा सिग्नल जर मिळाला तर लायटिक सायकलच्या सगळ्या स्टेप्स होतील. कोणत्या कोणत्या स्टेप्स असतात बेटा लायटिक सायकलमध्ये? पहिल्या 3 स्टेप्स त्या झाल्या. आता नेक्स्ट काय होईल? होस्टचा जीनोम डिग्रेड होईल, बॅक्टेरियोफेजेसचा डीएनए रेप्लिकेट होईल, त्याचे लेड जीन्स बनतील, स्ट्रक्चरल प्रोटीन्स बनतील, असेंब्ली होईल, पॅकेजिंग होईल आणि फायनली रिलीज होईल. ठीक आहे. सो दोज स्टेप्स वी हॅव टू स्टडी. कोणता प्रोटीन बनेल? पहिले क्रो प्रोटीन बनेल. क्रो प्रोटीन बाइंड्स विथ द प्रमोटर अँड गिव्स सिग्नल फॉर लायटिक सायकल. लायटिक सायकल जसंच इव्हेंट स्टार्ट होईल, द नेक्स्ट स्टेप इज जीन रिक्वायर्ड फॉर रेप्लिकेशन ऑफ फेज जीनोम गेट एक्सप्रेस्ड. आता रेप्लिकेशन फेज पार्टिकलचं 2 वेजनी होऊ शकतं. 1 मार्क्ससाठी लक्षात ठेवाल. कोणाचं रेप्लिकेशन आहे? हे फेज पार्टिकलचं रेप्लिकेशन आहे जेव्हा लायटिक सायकल होईल. लायटिक सायकल केव्हा होईल? जेव्हा क्रो प्रोटीन एक्सप्रेस होईल. Replication carried out by 2 ways. One is called as symmetric replication, other is called as asymmetric replication. Symmetric replication is by theta model. 1 mark साठी लक्षात ठेवाल. Symmetric mode of replication is through theta mode of replication किंवा theta model, आणि asymmetric mode is rolling circle model. Have you noticed about rolling circle model? माहिती आहे बेटा, आपण BSc मध्ये बघितलं होतं. रोलिंग सर्कल मॉडेल बद्दल आयडिया आहे? हॅलो, एम आय ऑडिबल? हो. हां, रोलिंग सर्कल मॉडेल माहिती आहे ना? 1 स्ट्रँड रोल्स ओव्हर द अनादर आणि 5' एंड बाहेर निघतो आणि 3' एंडनी नवीन स्ट्रँड सिंथेसिस चालू होतं. सो दिस रोलिंग सर्कल मॉडेल गिव्ह राईज टू अ डीएनए विच इज कॉल्ड एज कॉन कॅटामेरिक डीएनए. कॉन कॅटामेरिक डीएनएचा अर्थ होतो एक लंबा डीएनए मॉलिक्यूल पहिले बनेल आणि मग त्याचे तुकडे तुकडे होऊन त्यांचा जीनोम सिंथेसाइज होईल. कॉन कॅटामरचा अर्थ अ कंप्लीट stretch of DNA which is formed by rolling circle model, and that DNA undergoes cleavage to form the genome of the phage particle. After replication, the next step is genes required for structural protein get expressed. स्ट्रक्चरल प्रोटीन्स मध्ये कोणते कोणते प्रोटीन्स येतील? जे हेड रिजन सिंथेसाइज करतील, जे अटॅचमेंट फायबर सिंथेसाइज करतील, ऑल दोज प्रोटीन्स कम्स अंडर स्ट्रक्चरल प्रोटीन. जसे आपले कॅप्सोमर्स आहेत, हेक्सामर, पेंटामर्स, these all comes under structural proteins. Then the last step is
असेंब्ली अँड पॅकेजिंग ऑफ द फेज पार्टिकल. आणि पॅकेजिंगसाठी जो बेसिक प्रोटीन लागतो दॅट इज कॉल्ड एज PA प्रोटीन इज रिस्पॉन्सिबल फॉर हेड असेंब्ली. And in this way, Lytic cycle occurs when Cro protein wins. This stage occurs 99 times or 99%. But 1% chance is of CI protein. अगर इम्यूनिटी रिप्रेसर प्रोटीन विन करता है तो उस वक्त फेज पार्टिकल में अंडरगो द प्रोसेस ऑफ लाइसोजेनी. हा चांस किती आहे? 1% चांस है कि फेज पार्टिकल लाइसोजेनी कर सकता है. इफ लाइसोजेनिक इव्हेंट नीड्स टू अकर तर हा CI प्रोटीन काय करतो? क्रो प्रोटीनचं एक्सप्रेशन रिप्रेस करतो. म्हणजे CI प्रोटीन रिप्रेस ट्रान्सक्रिप्शन ऑफ क्रो प्रोटीन. क्रो प्रोटीन एक्सप्रेसच होणार नाही तर लायटिक सायकल नाही होणार आणि फक्त कोणती सायकल कॅरी आउट होईल? लायसोजेनी. आता लायसोजेनीमध्ये काय होतं? इन जनरल जेव्हा कोणता पण बॅक्टेरियोफेज लायसोजेनी करतो याचा अर्थ फर्स्ट स्टेप कॉमन आहे बाइंडिंग, दुसरी स्टेप आहे पेनिट्रेशन, तिसरी स्टेप आहे सर्क्युलरायझेशन आणि चौथी स्टेप आहे लायसोजेनिक इव्हेंट. लायसोजेनी करतो म्हणजे तो स्वतःचा क्रोमोझोम होस्ट क्रोमोझोम मध्ये इंटिग्रेट करतो ज्याला आपण प्रोफेज म्हणतो. आता इंटिग्रेशन करण्यासाठी फेज पार्टिकल सिंथेसाइज करतो एन्झाईम कॉल्ड ॲज इंटिग्रेज. Integrase enzyme is responsible for site specific integration म्हणजे पर्टिक्युलर साइट वरती जाऊनच तो स्वतःला इंटिग्रेट करेल. लॅम्बडाचा जीनोम इंटिग्रेट्स इनटू द होस्ट जीनोम. तर ही डायग्राम इम्पॉर्टंट आहे, नोट्समध्ये पण आहे आणि जर सब्जेक्टिव्ह पेपर झाला तर त्याच्यात पण काढायची आहे. हा जो सर्कल काढलाय बेटा हा आहे फेजचा क्रोमोझोम. काय लिहिलंय इथे? promoter operator promoter dash, that's why POP dash, and this P also stands for phage चा chromosome and this B also stands for bacterial chromosome. Phage chromosome gets integrated into the bacterial chromosome but at specific site, that's why it is called as site specific. तर ती specific site कोणती आहे? Between galactose and biotin locus. गॅलॅक्टोज आणि बायोटिन लोकसच्या मधात जाऊन आपला फेज पार्टिकल इंटिग्रेट होईल. आता ही डायग्राम कशी लक्षात ठेवायची? दोन बॉक्सेस ड्रॉ करायचे POP डॅश आणि वरून एक सर्कल ड्रॉ करायचा म्हणजे हा कोणाचा जीनोम झाला? फेज. BOB डॅश लेफ्ट साईडला गॅलॅक्टोज लिहायचं, राईट साईडला बायोटिन लिहायचं. हा कोणाचा क्रोमोझोम झाला? बॅक्टेरिया. आता इंटिग्रेशन कसं होत आहे? हे क्रॉसिंग जे केलं आहे बेटा म्हणजे याचा P रिजन याचा B डॅश रिजनच्या आतमध्ये येईल आणि याचा P डॅश रिजन याच्या B च्या आतमध्ये येईल. जर त्या DNA ला आपण स्ट्रेट केलं आफ्टर इंटिग्रेशन इट विल लुक लाईक दिस. इफ वी स्टार्ट फ्रॉम गॅलॅक्टोज, गॅलॅक्टोजच्या बाजूला कोण राहील? B, त्याच्या बाजूला राहील O, पण त्याच्या जागेवरती आता आपण कोणाला क्रॉस करतो आहे? P डॅशला. दॅट्स वाय BOP डॅश. मधात परत नॉर्मल बॅक्टेरियल DNA येईल आणि याचा अर्धा पार्ट PO कोणासोबत अटॅच करतोय आहे आपण? B डॅश सोबत. दॅट्स वाय POB डॅश. सो बिटवीन गॅलॅक्टोज अँड बायोटिन लोकस वी हॅव इंटिग्रेटेड धिस पार्ट P डॅश PO. हा जो रिजन आहे बेटा हा रिजन आहे फेज जीनोमचा अँड धिस प्रोसेस इज कॅरिड आउट बाय द एन्झाईम कॉल्ड ॲज साइट स्पेसिफिक इंटिग्रेज. हे इंटिग्रेशनची स्टेप समजली का सगळ्यांना? ठीक आहे. आता हे इंटिग्रेशन झालं अँड दिस इज कॉल्ड एज प्रोफेज. आता हा प्रोफेज जो आहे हा स्वतःला रेप्लिकेट करेल. कोणासोबत रेप्लिकेट करेल? बॅक्टेरियल क्रोमोझोम जसा जसा रेप्लिकेट होईल तसा तसा हा फेज पार्टिकल पण रेप्लिकेट होत जाईल आणि आफ्टर रेप्लिकेशन बायनरी फिशन होऊन इकोलाय सेल डुप्लिकेट होतील आणि प्रत्येक इकोलाय सेल म्हणजे डॉटर सेल जो बनेल दॅट विल रिसीव प्रोफेज. पण ही कंडिशन कधीपर्यंत प्रोलॉंग राहील? म्हणजे हा फेज पार्टिकल कधीपर्यंत या बॅक्टेरियल क्रोमोझोम मध्ये चिपकून राहील? जोपर्यंत त्याला स्वतःचे पार्टिकल्स बनवायचे नाही आहे तोपर्यंत तो कोणत्या स्टेजमध्ये राहील बेटा? प्रोफेजच्या स्टेजमध्ये राहील. बट इफ इन बिटवीन CIचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं आणि कोणाचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं?
क्रो प्रोटीनचं, तर लायसोजेनी इज फॉलोड बाय लायटिक सायकल. आर यू गेटिंग? समजता है तुम्हा लोकांना? Yes, ma'am. ठीक है. कब तक ये लाइसोजेनी की फेज रहेगी? जब तक सीआई का कॉन्सेंट्रेशन सफिशिएंट है. बट अगर सीआई का कॉन्सेंट्रेशन बीच में कम होता है और किसका कॉन्सेंट्रेशन बढ़ता है? क्रो प्रोटीन का, तो ये जो प्रोफेज इंटीग्रेट हुआ है दैट विल एक्साइज म्हणजे बाहेर निघणं. ठीक है, एक्साइज हो जाएगा एंड इट विल फॉलो लाइटिक साइकिल एंड बाकी के फेज पार्टिकल सिंथेसाइज होंगे. ठीक है. सो इन दिस वे देर आर टू बेसिक इव्हेंट्स इन द लाइफ सायकल ऑफ लॅम्बडा फेज, दॅट इज लायटिक सायकल अँड लायसोजेनी. आता मला सांगा बेटा, लायटिक सायकल कधी होईल? जेव्हा क्रो हा, जेव्हा क्रो प्रोटीन एक्सप्रेस होईल. आणि मेजॉरिटी ऑफ द टाइम्स कोणता प्रोटीन एक्सप्रेस होतो? क्रो. प्रो लायसोजेनी केव्हा होईल? जेव्हा सीआय जेव्हा प्रोटीन, CI हा, प्रोटीन. जेव्हा सीआय प्रोटीन एक्सप्रेस होईल. आणि हे चान्सेस किती असतात? 1%. 1%. कब तक? 1%. हाँ, कब तक लाइसोजेनी कंटिन्यू रहेगी? जब तक सीआई प्रोटीन एक्सप्रेस हो रहा है. बट वन सीआई प्रोटीन गेट डी रिप्रेस्ड. ठीक है, सीआई का रिप्रेसर प्रोटीन जब डी रिप्रेस्ड हो जाएगा तब प्रोफेज जो है वो एक्साइज हो जाएगा. एक्साइज म्हणजे बाहेर निघून जाईल. कुठून? बॅक्टेरियल क्रोमोझोम पासनं. आणि सायक्लिक फेज पार्टिकल विल जनरेट. म्हणजे आता तो कोणती सायकल फॉलो करेल? नॉर्मल लायटिक सायकल विल फॉलो. So this depends upon, that's why these two proteins, CRO protein and CI protein are called as regulatory protein. जर एक्झाम मध्ये विचारलं गिव किंवा एनलिस्ट टू रेग्युलेटरी प्रोटीन्स ऑफ लॅम्बडा फेज, सो यू हॅव टू राईट क्रो आणि CI. पण जास्ती पर्सेंटेज ऑफ रेग्युलेशन कोणामध्ये आहे बेटा? क्रो प्रोटीन मध्ये ॲज कम्पेअर्ड टू CI प्रोटीन. So here we have finished our lambda phase and its regulation. If you have any difficulty, you can ask. Otherwise, we will move to the next phage particle, T4 phage. काही डाऊट आहे का बघून घ्या, नाही तर आपण पुढला फेज चालू करूया. एनी डाऊट? नो मॅम. ठीक आहे, पुढे जायचं. चला, समजताय का रे बेटा? आता ऑनलाइन मधला पहिला क्लास आहे आपला, तो समझ में आ रही है चीजें? ओके ओके. चला, नेक्स्ट आणि लास्ट फेज आहे आपला T4 फेज. याच्याबद्दल आपण सगळं ऑलरेडी बघितलेलं आहे. जी आपण नॉर्मल लायटिक सायकल आतापर्यंत स्टडी केली आहे BSc मध्ये, दॅट लायटिक सायकल इज कम्प्लिटली ऑफ T4 फाज किंवा T इव्हन फाजेससाठी ही लायटिक सायकल असते. T इव्हनचा अर्थ होतो की हे जे सगळे आहे T4, T2, T6, T8, these phases come under T even, and T1, T3, T7, these phases come under T odd phases. तो अभी अपन जो पढ़ेंगे आपके सिलेबस में जो दिया है दैट इज T4 फाज. फर्स्ट वन इज द स्ट्रक्चर. जे अपन नॉर्मल फेज पार्टिकल का स्ट्रक्चर ड्रॉ करते हैं, द सेम स्ट्रक्चर इज ऑफ T4 फाज. एज यू ऑल नो, इट इज हैविंग बाइनल सिमेट्री. Head is having icosahedral symmetry and tail is having helical symmetry. Head and tail are joined by means of a collar. Head is having regular icosahedron that is having 12 corners, 20 faces and 30 edges with a diameter of 80 micrometer and the length of about 110 micrometer. Head and tail is joined by head-tail connector which is called collar. Important point, the tail is having a protective covering which is called as tail sheath, and that tail sheath is contractile. Contractile म्हणजे ती extend पण होऊ शकते किंवा contract किंवा shrink पण होऊ शकते. That's why it is called as contractile tail sheath. At the end of the tail there is a hexagonal basal plate, and this hexagonal basal plate is having one hole at the center from which the tail can insert into the basal plate, and through this the genome gets inserted into the protoplasm of the E. coli cell.
At its 6 ends of the basal plate, there are 6 tail fibers which are now seen as a folded one, and there are 6 spikes किंवा pegs which are responsible for firm binding किंवा attachment. Tail fibers are responsible for specificity and spikes or pegs are responsible for binding or attachment. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता टेल फायबर्स जर तुम्ही बघितले बेटा डायग्राम मध्ये तर तुम्हाला 2 लाईन्स दिसतात आहे. एका लाईन मधनं तो बेंड झालाय. तर ह्याचे हे जे 2 पार्ट्स आहेत ना, त्याला जे बेसल प्लेटला अटॅच्ड वाला पार्ट आहे त्याला म्हटलं जातं प्रॉक्सिमल हाफ. प्रॉक्सिमल म्हणजे जवळ, जो बेसल प्लेटच्या जवळ अटॅच्ड आहे दॅट इज कॉल्ड एज प्रॉक्सिमल हाफ, आणि जो हँग होतो आहे हवेमध्ये आहे दॅट इज कॉल्ड एज डिस्टल हाफ. कोणाची गोष्ट चालू आहे बेटा? टेल फायबर्स. टेल फायबरचे 2 तुकडे आहेत. एक पार्ट आहे जो बेसल प्लेटला अटॅच्ड आहे, दॅट पार्ट इज कॉल्ड एज प्रॉक्सिमल हाफ, आणि जो हँग वाला पोर्शन आहे दॅट इज कॉल्ड एज डिस्टल हाफ. So this is about the structure of bacteriophage T4. Now as far as its genome is concerned, it is again a DNA phage. It is having linear double-stranded DNA. 1 mark साठी लक्षात ठेवाल. It is attached with small polyamines. Polyamines आपण कोणत्या तरी सेमिस्टर मध्ये मेटाबॉलिझमच्या पेपरमध्ये पॉलिअमिन्स होते तुम्हा लोकांना आठवतंय का? स्पर्मिन, स्पर्मिडिन वगैरे. ठीक आहे. सो दोज पॉलिअमिन्स आर अटॅच टू द DNA मॉलिक्यूल फॉर प्रोटेक्शन. तर हा T4 फाज मधला एक्स्ट्रा पॉइंट लक्षात ठेवाल की याच्या DNA वरती पॉलिअमिन्स अटॅच्ड असतात. Now, as far as its genome is concerned, genome is having total 140 genes. Out of that, 80 genes are responsible for its maturation. Maturation म्हणजे त्याचं स्ट्रक्चर फॉर्मेशन साठी जे जीन्स रिस्पॉन्सिबल असतात ते 80 आहेत out of 140. Now, as far as genome is concerned, it is nothing but a DNA. That means it is having 80 GC sequence: adenine, guanine, cytosine, thymine. But in some of the cases, instead of normal cytosine, it is having unusual base, that is hydroxymethyl cytosine. 1 mark साठी लक्षात ठेवा. नॉर्मल सायटोसिनच्या काही काही जागेवरती कोणता सायटोसिन असतो? हायड्रॉक्सीमिथिल सायटोसिन, टू प्रोटेक्ट इटसेल्फ फ्रॉम होस्ट nucleases. Phage genome is having unusual cytosine, that is hydroxymethyl cytosine. Now, as far as life cycle, it is a normal lytic phage. It is not a temperate phage. Temperate phage नाही आहे म्हणजे तो फक्त कोणती सायकल करू शकतो? लायटिक सायकल. लायटिक सायकलच करतो म्हणजे त्याचे नॉर्मल इव्हेंट्स राहतील बेटा. फर्स्ट इज ऍडझॉर्प्शन. ऍडझॉर्प्शन म्हणजे बाइंडिंग. बाइंडिंग इज इटसेल्फ डिवायडेड इंटू 2 पोर्शन्स. वन इज लँडिंग अँड सेकंड वन इज स्पिनिंग. लँडिंग म्हणजे पहिले तो त्याचे टेल फायबर स्ट्रेट करेल. स्ट्रेट करून तो पहिले सरफेसवरती लँड होईल आणि बघेल की हा सेल आपल्यासाठी स्पेसिफिक आहे की नाही. अँड दिस लँडिंग कॅन बी रिव्हर्सिबल. जर त्याला टेल फायबर सोबत स्पेसिफिसिटी वाले प्रोटीन्स नाही मिळाले तर तो तिथनं डिटॅच्ड होऊन पण जाऊ शकतो. So that's why it is reversible. This reversible binding favors in presence of calcium and magnesium ions. पण जर त्याला तिथे specificity दिसली then it enters into the second phase, that is called as spinning किंवा याला priming पण म्हटलंय काही बुक मध्ये. And once it gets attached to lipopolysaccharides receptor, तर ते जे पेग्स किंवा स्पाइक्स आपण काढतो बेसल प्लेटला ते आतमध्ये जाऊन फिक्स होतील. अँड वन्स इट गेट्स फिक्स्ड दॅट फेज पार्टिकल कॅन नॉट गेट रिव्हर्स्ड बॅक किंवा तो वापस निघू शकणार नाही. हेन्स पिनिंग स्टेप इज इरिव्हर्सिबल. Once the landing and pinning has occurred, the third step is of penetration. Penetration कसं होईल? This is your normal tail which is having a tail sheath in a straight manner. आता काय होईल बेटा, मी शॉकअपचं जे एक्झाम्पल नेहमी देते, ही जी टेल शीट आहे ही स्क्वीज होईल आणि शॉर्ट बनेल. शॉर्ट बनल्यामुळे हा जो आतमधला रॉड आहे तो खाली येईल अँड इट विल अटॅच टू द बेसल प्लेट अँड फ्रॉम बेसल प्लेट इट विल एंटर into the cytoplasm of the E. coli cell.
अँड दिस पेनिट्रेशन इज एटीपी डिपेंडेंट. हे जे कॉन्ट्रॅक्शन होत आहे टेलचं, इट requires energy from ATP. ATP undergoes hydrolysis into ADP and PI, and this energy is utilized for penetration of genome. टोटल जेव्हा ही चेन नॉर्मल असते म्हणजे स्ट्रेट असते तेव्हा त्याच्यावरती 24 रिंग्स असतात, बट वेन इट अंडरगोज कॉन्ट्रॅक्शन रिंग फ्यूज होतात अँड देअर बाय अपियर्स ओनली 12 डिस्क वन अबव द अदर. हा थोडासा ॲडिशनल पॉईंट लक्षात ठेवा. Once the genome gets penetrated, then occurs last steps. First one is replication. आता replication करताना पहिले तुम्हाला प्रोटीन्स लागतील बेटा, जे फंक्शनल प्रोटीन्स असतात. त्या फंक्शनल प्रोटीन सिंथेसाइज करण्यासाठी कोणतं ट्रान्सक्रिप्शन करावं लागेल? अर्ली ट्रान्सक्रिप्शन. अर्ली ट्रान्सक्रिप्शन सिंथेसाइजेस functional proteins which are responsible for replication, and after replication there is synthesis of late proteins. त्याच्यानंतर लेट ट्रान्सक्रिप्शन होईल. सिक्वेन्स लक्षात ठेवा. मेजर स्टेप कोणती आहे? रेप्लिकेशन. पण रेप्लिकेशनला लागणारे पहिले एन्झाईम्स बनवावे लागतील, तर ते एन्झाईम्स पहिले कोणत्या स्टेपनी बनतील? अर्ली ट्रान्सक्रिप्शननी. अर्ली ट्रान्सक्रिप्शन देन अर्ली ट्रान्सलेशन म्हणजे फंक्शनल प्रोटीन्स बनतील जे रेप्लिकेशनला हेल्प करतील. रेप्लिकेशन झाल्यानंतर डीएनएचं डुप्लिकेशन होईल आणि मग आता तुम्हाला बाकीचे कॅप्सिड पार्ट वगैरे बनवायचे आहे. त्याच्यानंतर कोणती प्रोसेस चालू होईल? लेट ट्रान्सक्रिप्शन. रेप्लिकेशन मध्ये लक्षात ठेवा, रेप्लिकेशन अकर्स इन 2 वेज. बाय डायरेक्शनल रेप्लिकेशन असतं अँड इट इज इन डिसकंटिन्युअस वन. डिसकंटिन्युअस म्हणजे जर तुम्हाला रेप्लिकेशन आठवत असेल बेटा, इकोलाय मध्ये पण आपण बघितलं तो ओकाझाकी फ्रॅगमेंट्स बनतात. Such type of Okazaki fragments are synthesized in T4 bacteriophage replication. लक्षात ठेवाल, T4 bacteriophage replication bidirectional असतं, discontinuous असतं. Discontinuous मतलब it is in the form of Okazaki fragments. After replication, there is process of late transcription. Late transcription gives rise to structural proteins. These structural proteins are head tail proteins, capsomers. They undergoes maturation. Maturation चा अर्थ होतो assembly. असेंब्ली म्हणजे सगळे कॅप्सिड पार्ट्स एक दुसऱ्यांसोबत असेंबल होतील. टेल फायबर्स अँड टेल शीथ गेट्स असेंबल, बेसल प्लेट गेट्स असेंबल, अँड फायनली द मच्युअर फेज पार्टिकल come out of the E. coli cell. That is the process called as release. आता रिलीज व्हायच्या वेळेस सगळे टेल बॅक्टेरियोफेजेस आता कुठे प्रेझेंट आहे बेटा? सायटोप्लाझम मध्ये. सायटोप्लाझम मधनं त्यांना बाहेर निघायचं आहे म्हणजे त्यांना 2 बॅरियर्स क्रॉस करावं लागतील. फर्स्ट बॅरियर इज ऑफ सेल मेम्ब्रेन अँड सेकंड बॅरियर इज ऑफ सेल वॉल. तर पहिले सेल मेम्ब्रेन मधनं बाहेर निघण्यासाठी, ॲज यू ऑल नो द सेल मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली सेमी परमिएबल. तर ती कोणत्या पण पार्टिकलला इझिली बाहेर येऊ देत नाही. In that situation, phage particle synthesize one enzyme called as phospholipase. हा फॉस्फोलायपेज एन्झाईम सेल मेम्ब्रेनची परमिएबिलिटी वाढवतो आणि सेल वॉलला वीक बनवतो, जेणेकरून आता फेज पार्टिकल पहिले सेल मेम्ब्रेनला क्रॉस करून पेरिप्लाझ्मिक स्पेसमध्ये येतो. पेरिप्लाझ्मिक स्पेस नंतर त्याला कोणतं बॅरियर क्रॉस करायचं? सेल वॉल. सेल वॉल वीक झालेली आहे पण आता त्याला ब्रेक करायचं आहे. फॉर ब्रेकिंग देर इज नीड ऑफ एन्झाईम कॉल्ड ॲज लायसोझाईम. लायसोझाईमचं मोड ऑफ ॲक्शन मी सांगितलं होतं. हाऊ लायसोझाईम ब्रेक्स द सेल वॉल? लायसोझाईम कसा ब्रेक करतो बेटा सेल वॉलला? हॅलो, आवाज येतोय का माझा? आठवा, लायसोझाईम कसा ब्रेक करतो सेल वॉलला? कोणत्या पार्ट वरती लायसोझाईम ऍक्ट करतो? बेटा हे 1 मार्क्स साठी लक्षात ठेवायचं आहे. किती सिंपल क्वेश्चन आहे, बीएससी चा क्वेश्चन आहे हा. हाऊ लायसोझाईम ब्रेक्स द सेल वॉल? राहुल, गुलशन, आठवत नाही का? अरे हो की नाही? मॅम ते बीटा 1,4 बीटा ते हा, याच्यावर ऍक्ट करतो बॉन्डवर.
ओके गुड. बीटा 1 हा बीटा 1,4 ग्लायकोसायडिक Four, लिंकेज glycosidic वरती आहे. linkage. हा कुठे असतं प्रेझेंट बीटा 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज? पेप्टिडोग्लायकेनच्या Pseudo-glycan. पेप्टिडोग्लायकन इज मेड अप ऑफ NAG NAM. NAG NAM च्या मध्ये जो बॉन्ड असतो दॅट इज बीटा 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज. तो ब्रेक करतो बेटा लायसोझाईम. ठीक आहे. तर जर 1 मार्क साठी आलं तर लायसोझाईम ब्रेक्स पेप्टिडोग्लायकन लेअर. जर अजून त्याच्यात ऑप्शन्स असले काही डिटेल मधले तर बीटा 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज ते पण असू शकतं. किंवा अजून एखादं ऑप्शन ते देतील की ब्रेक ग्लायकन स्ट्रँड. ग्लायकन स्ट्रँड पण करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे. सो इन दिस वे there is release of bacteriophage from the cytoplasm of the E. coli cell. कळलं इतकं? So this is all about T4 phage and lambda phage. काही डिफिकल्टी आहे तर विचारा. Otherwise here we have finished 2 bacteriophages, lambda phage आणि T4 phage. Any doubt? No, ma'am. आणि काल मी मृणालिनी जवळ नोट्स दिलेले आहे ते झेरॉक्स करून तुम्ही लोक डिस्ट्रीब्यूट कसे कराल बघाल. आता कुठे येऊन ते कलेक्ट वगैरे करायचे आहेत तर त्यामध्ये मी सगळे नोट्स दिले आहे एक्सेप्ट फर्मेंटेशनचे पहिले 2 युनिट. वॅक्सिनचा पेपर पूर्ण दिला आहे, व्हायरोलॉजी दिला आहे, इकोलॉजीचा पूर्ण पेपर दिला आहे आणि फर्मेंटेशनचे 2 प्रोडक्शनवाले जे युनिट्स आहे युनिट 3 आणि युनिट 4 ते पण पूर्ण झाले आहेत. फक्त युनिट 1 आणि 2 माझा लिहिणं चालू आहे. तो जसाच होईल आई विल कॉल आइदर राहुल या तो मृणालिनी आके वो कलेक्ट कर लेंगे. तब तक आपके पास 95% नोट्स आर रेडी विथ यू. तो आप लोग प्रिपरेशन चालू करो. एग्जाम कब तक आएगी आप लोगों की? मे लास्ट वीक किंवा जून फर्स्ट वीक में. लिखा हुआ है. ओके. मतलब आपके पास डेढ़ महीना वगैरह है अभी. तो थोड़ा सा अभी ऑनलाईन ही होगी ये भी एग्जाम. तो थोडासा ओव्हरलुक करे जैसे. लेकिन मला असं वाटतं की ऑनलाईन मध्ये जास्ती डिटेल मध्ये वाचणं गरजेचं वाटतं आहे. अभी जैसे मैंने आप लोगों के ऑनलाइन पेपर्स देखे तो उसमें बहुत अंदर अंदर से वो लोग क्वेश्चन पूछ रहे हैं. एंड जो भी क्वेश्चंस वो लोग पूछ रहे हैं ना वो बहुत जनरल मतलब विकिपीडिया से वगैरह क्वेश्चंस पूछ रहे हैं. जैसे मुझे राहुल ने वो फाइलम वाला पेपर्स का थोड़ा सा भेजा था दैट इज कम्प्लीटली फ्रॉम विकिपीडिया क्वेश्चंस. मतलब वहां से लाइन लाइन उठा के उन लोगों ने उसके क्वेश्चंस बना दिए थे. ऐसा उन्होंने नहीं करना चाहिए. इट शुड बी रिस्ट्रिक्टेड टू सिलेबस मधलं नव्हतं मॅम काही काही. हो माहितीये ना. मी पाहिलं ना तुम्हाला जे क्वेश्चन्स पाठवले ना मी जेव्हा मी ते गुगल मध्ये टाकले तिथल्या Direct answer. स्टेटमेंट डायरेक्ट स्टेटमेंट त्यांनी तिथनं घेतले होते. डेफिनेशनचे डायरेक्ट हो पूर्ण स्टेटमेंट घेतले होते त्यांनी. तर हे तुमचे टीचर लोकांच्या चुका आहेत या. डायरेक्ट असे क्वेश्चन्स नाही. एनिवेज आता आपण काही नाही करू शकत. तर जे नोट्स दिले बेटा तेवढे तर वाचाच आणि मग काय ऑनलाईन पेपर आहे मग बघूया आता कसं होतं तर. ठीक है. तर उद्या अपन चालू करूँ. कल भी आपका सुबह का ये रहेगा ना कॉलेज वाला. तो कल भी अपन 9 बजे मिलेंगे सुबह. वी विल स्टार्ट विथ यूनिट 3 इधर प्लांट या तो एनिमल वायरसेस चालू करेंगे. ठीक है. ओके चला आजचा दिवस इथे थांबूया आपण. उद्या युनिट 3 चालू करू. चलो सुरभी नाही आली आज. प्रणाली हॅलो प्रणाली आवाज येतोय का रे? ठीक आहे. बाकीच्यांना येतोय ना माझा आवाज? हो मॅम. ओके. येस मॅम. ही मीटिंग मी रेकॉर्ड केली आहे. मी पाठवून दिली आहे. जर तुम्हाला डिस्क्रिप्शन हवं असेल तर. अदरवाइज तो आप लोगों ने सुन लिया है सारी चीजें. ठीक है. चलो कल मिलते 9 बजे. लिंक मैं आज शाम को सेंड करूंगी. येस मॅम. चला ओके बाय. बाय.